कोणते कोणते फोटो टाकले बघा ना. अरे यार किती क्यूट आहे. खरं खरं खूप जास्त आवडलं मला. 6 महिन्यापासून तो कप मी हे करून ठेवलेला होता घेऊन. मी तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये बोलले होते की ते आपल्या घरी गेस्ट येणार आहेत. सो ते ऑलरेडी आपल्या लोकेशनवर पोहोचलेले आहेत. आता आनंद त्यांना घ्यायला चाललेले आहेत. आणि एक गोष्ट अजून, तुम्ही असे कमेंट करू नका की नाही का कोणाला पण आला वगैरे करू नका घरामध्ये. तर कसं आहे ना, तो जो व्यक्ती आहे तो विश्वासू व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत. तर कसं आपल्याला ना माणसाला बघूनच कळतं की पुढचा व्यक्ती कसा आहे. ठीक आहे, आम्ही कमीत कमी त्यांच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये, म्हणजे आमची ओळख झाल्यापासून 2-3 वर्ष झाले असतील. 4 वर्ष 4 वर्ष झाले असतील आज. जेवढे आपल्या नातेवाईक सपोर्ट नाही करत तर ते दरवेळेस आम्हाला हा, सपोर्ट करतात. प्रत्येक गोष्टीत. प्रत्येक गोष्टीला आम्हाला धीर देतात. हा. तर म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, म्हणजे नाही का, जे आपले नातेवाईक आपल्या घरच्यांनी बोललं पाहिजे तर ते आपल्याला दरवेळेस ते लोक बोलतात. तर हे आपल्याला ऐकून आणि असं वाटतं ना की बाबा हा चला आपल्यासाठी हा. कोणीतरी आहे. आणि एक वेळेस आता बघा, 1-1.5 वर्षापूर्वी माझा मोबाईल पण फुटला होता. माझा हा. पूर्ण मोबाईलची गॅरंटी संपली होती. तर ते तिकडनं बोलत होते मी तुम्हाला मोबाईल घेऊन देतो. हा. देतो. आणि मी फर्स्ट टाइम आज मटर पनीरची भाजी बनवून मी घरी असं नाही का, असं कॉन्फिडन्स लेवल माझं लय हाय असतं की काय खाऊन चारून चारून आनंद असतं द्यायचं, आनंद खातात आणि कसं बी हो मला काय पण चाललं तर मी खातो. काही पण ना. असे दोघले माणसं आहेत ना, बघा फ्रेंड्स कसे दोघले माणसं आहेत. ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती पण हा. चांगलं जेवण बनवलं येत असेल ना, पण घरी जेव्हा कुठला पाहुणा येतो तर आणि त्याच्यासमोर घाबरत जेवण केलं ना तर 100% काय ना काय प्रॉब्लेम होतो. आणि ते असे जर काय झालं ना तरी म्हणते हा छान झाले छान झाले. ते कधीच असं बोलणार नाही की हा असं झालं तसं झालं. आपण काम वगैरे करताना काय करतो, गाणे वगैरे लावतो. हे गाणे लावत तारक मेहता बघायचं. बाकी याला काय त्रास वगैरे व्यवस्थित आलात ना. तिचा प्रॉब्लेम स्वतःच घर आहे आपलं, हा. शॉप आहे. हा. दोघांचे परमानंट नोकरी आहे. आता नेमकं कसं आलं, वडील लवकर वाढले. हा. आम्ही ना आमच्या जॉब सेटअप करण्यासाठी ना आम्ही तिथे स्ट्रगलच्या मागे लागलो, कारण की आपलं पण घर नव्हतं स्वतःच. अच्छा. आम्हाला थोडी शेती होती ती विकली आणि आम्ही शेती करणार होतो. आम्ही सगळे मेडिसिन कामाला काम. अच्छा. त्यामुळे ती शेती होती ती विकली. त्याच्यावर प्लेस घेतला डायरेक्ट 22 लाख. हो, मग ते झालं. मग त्याच्यानंतर 5-6 वर्षात लेकर भेटलं, पण मला पण भेटलं, दादाला पण भेटलं. सगळं मग स्वतःची लाईफ सेट करण्यात टाइम गेला. आपल्याला इकडे आपल्या लाईफ टाकायला टाइम नाही भेटला. मी 18 वर्षाचे असताना जबाबदारी तुमच्यावर, तुमच्या भावावर चालली असं सगळं. तेच झालं. आणि कसं नाही, तुला पण माहिती आहे, एकदा आपल्या घरात मोठा माणूस गेला ना तरी कोणी कोणाशी नाही. माझ्या वडिलांची बिल करायचं होतं ना, तर मला अक्षरशः 20,000 रुपये बिल झालं. तर नाटक काही द्यायला तयार नाही. तर नाटक परत देतील का नाही, कारण ते माझ्या टेम्परवर जॉब होता, दादाचा पण टेम्परवर जॉब. तर नाटले पैसे परत भेटता का नाही मागायचे त्याचे. म्हणजे आपलं आता घर तिथं स्वतःच आहे आपलं. हो. घर. आता मला नाही म्हणतो 38-39,000 रुपये पेमेंट आहे. कटिंग कुटिंग होऊन आता 34-34 येतो. चांगला आहे पेमेंट, चांगला. दादा पण कसं आहे, घर महत्वाचं आहे हो. माणसाला हा. आजकालच्या जनरेशन मध्ये. कारण की मुली- मुलगी द्यायच्या आधी लोक घरच बघतात. हो. जॉब तर काय, चला ती शिकलेली असते जॉब ती पण करू आणि आता शकते. कसं झालंय, मुली ना जास्त शिकता. हा. काय करतात, जबाबदारी आल्यामुळे लवकर जॉब कडे वळता. 12वी ग्रॅज्युएशन करून घेता पुढे जॉब कडे. पुढे काय पोस्ट ग्रॅज्युएशन करता, मग ते म्हणता नाही आम्हाला आमच्याच. आणि नाशिकला अशी गडबड आहे, सरकारी नोकरी आणि शेती, परमनंट जॉब, स्वतःच घर, गाडी. तिकडं लयच डिमांड आहे दिसतंय. लय डिमांड आहे. आपण गरिबीतून दिवस काढले, आपल्याला माहितीये. त्याच्यामुळे आपण प्रेम प्रकरण या गोष्टी का घुसलो नाही, कारण की आपल्याला माहितीये या गोष्टी सक्सेस होत नाही. बरोबर. आई मुंबईचीच आहे, आईचा माहेर इल्लाच आहे, भांडूपच आहे. भांडूप. हा, त्याच्यामुळे तिला सवय, तिला मोल करेल लावती म्हणे नाही माझ्या पिक्चर मध्ये घरात कोणाला ती म्हणणार. हा, ती म्हणे मी थकल हळूहळू करल पण करल, मला मोल करेल नको काहीच नको म्हणे. कसे काम करता मला माहिती नाही. आईला म्हणे वॉशिंग मशीन घे म्हणे, नको माझ्या हात आहे ना कशाला. जे होतं तर आपल्या मनाने नाही होत, नाही जे होत. होतं देवाच्या मनाने होतं. आता म्हणजे तुमच्या फक्त बहिणीचं लग्न झालं, मोठ्या बहिणीचं आहे ना. बाकी तुम्ही बहिणीचं लग्न दादाने मीच केलं. तुम्हाला सांगतो, अजून मला पेमेंट एवढं आहे, पण मला महिन्याला 1,000 रुपये भेटतात. कारण की मला शोक नाही कसला, काही नाही. आपण तंबाखू नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे लागत नाही. हा, चला फ्रेश व्हा. या. म्हणजे करून चॉकलेट आणलं आपल्यासाठी. थँक्यू.
चिपकून घे ना. हा घेते ते. तसं सकाळी नाश्ता करत नाही. हो. हा नाश्ता सवयच नाही आम्हाला सकाळ सकाळी. तिचे प्रोडक्शन होतं, प्रोड्युसर मी होतो. प्रोड्युसर होते माहिती नाही. तुम्ही काय फिरवणार मला नाशिकला आल्यावर? आहे ना, बघा ब्लॉग मध्ये बोलताय हा? नाशिकला आल्यानंतर पहिले त्र्यंबकराजचं दर्शन, बस त्याच्यानंतर ब्रह्मगिरी, हा. जिथं शंकरांनी जटा पडला त्या जिथं गोदावरीचा उगम झाला. ओके. त्याच्यानंतर अंजनेय पर्वत, हा बरोबर. त्याच्यानंतर कपालेश्वर महादेव मंदिर हे खूप प्राचीन आहे, जिथं महादेव नाहीये, आपलं नंदी नाही. हा. एकमेव. हो, एकमेव. आणि त्याच्यानंतर तपोवन दाखवणं, तिथं रामानी वनवास केला होता, राम अरे लक्ष्मण बाप. सीता. ते पण नाशिक मध्ये. हो. अरे वा. शूर्पणखाचं नाक कापलेलं आहे रावणाच्या. हा 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 हा. हो, हे तपोवनात झालेलं आहे. त्याच्यामुळे नाशिकला राम जी गंगा घाट आहे त्याला रामकुंड आहे नाव काय दिलंय, तिथे रामाने वास केलेला आहे. हम्म. कुंभमेळा कधी लागतो? पुढच्या वर्षी काय बात 12 करताय? वर्षांनी. आणि हा, एक महत्वाचं नाशिक मध्ये असं आहे, गोदावरी, गंगा गोदावरी देवीचं मंदिर आहे, हा. ही फक्त दर 12 वर्षांनीच उघडतं. ज्यावेळेस कुंभमेळा होतो तेव्हा बस. एकच दिवस उघडतं. एकदाच 12 आणि वर्ष बाकीचे 12 दिवस? वर्षाची मंदिर बंद राहतं, आणि मग तिथं पूजा पाठ कसं होतं? काहीच नाही, बंद डायरेक्ट. बंद राहतं. हे एवढंच मंदिर आहे, खूप छोटं आहे. देवीचं मंदिर आहे, ते 12 वर्षाचं एकदाच उघडतं. हनुमानाचं जन्मस्थान मध्ये हा हा. पण आहे, तिथे आंजनेयाचं मंदिर पण आहे, आणि हनुमानाचं ते मंदिर पण आहे छोटं. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं, हे सगळे आम्हाला फिरवणार आहेत, ठीक आहे. हा, ब्लॉग मध्ये बोललेत ते. आणि ह्याच्या आधी खूप वेळा बोललेत ते की तुम्ही या, असं नाही की ब्लॉग चालू आहे म्हणूनच ते बोलतात, तसं नाहीये. ह्याच्या आधीही ते आम्हाला रिक्वेस्ट केलं. खूप वेळा ते बोललेत की तुम्ही या फक्त, मी सगळं बघतो, तुम्ही या फक्त, मी सगळं बघतो. सो मी आता मस्करी करत होते त्यांची की बाबा बघू कुठं कुठं काय काय फिरवतं ते. पण ते जेवढं मला ते आता ब्लॉग मध्ये नाही बोलत ना, तेवढं ते मला असं रॅन्डम बोलतात. किती वेळा बोलले तुम्ही या या म्हणून, नाशिकला बट आम्हाला जमत नाही जायला. हो फ्रेंड्स, तनुजाचा झालेला आहे स्वयंपाक. आणि इथे बघा तिने मस्त जेवण वगैरे बनवलेलं आहे. मस्त जिरा राईस बनवलाय. तिलाही आवडत नाही म्हणून तिने भेंडी बनवली स्वतःसाठी. मटर पनीर. सरायचं झाला आता हा. जेवायला बसायचं. आपली फर्स्ट पहिली भेट होती. आता मला सांगा, पहिल्या भेट मध्ये कुठल्याही व्यक्तीला आपण घरी घेऊ. नाही. आता मला तुमचा त्या टायमिंगला नाही का स्वभाव बाबा, माणूस एकदम व्यवस्थित विश्वास आहे, म्हणून मी आज तुम्हाला डायरेक्टली म्हटलं नाही, यावेळेस आपण घरी घेऊन जाऊ. आणि कसं आहे, नाही म्हणजे तिथे आहे ना, पैशाला नाही महत्व, टायमिंगचं महत्व आहे हा. मुंबईमध्ये. बरोबर. है ना? हा, मम्मीच्या भाजी तिखटच राहतात. छान झाली भाजी. गेल्या वेळेस पण ते आले होते तर तिकडनं तसेच केले. मी काय म्हणजे काय त्यासाठी नाही आलो, काही त्याला आलो मी खास. हा, भेटायला माझ्या ते माणसाला. आमच्यासाठी, आमच्याच तर्फेने. आवडतं की आपल्या घरी कोणी आलं. हा. भाऊंचा खूप छान केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आनंद आणि तनु यांचा स्वभाव खूप छान आहे, खूप प्रेमळ आहे. तर मी त्यांच्यासाठी आम्ही दोघं गेलो होतो काल ऍक्च्युली, तर थोडस गिफ्ट घेऊन आलोय. तर त्यांची इच्छा जर इथे ओपन करायची असेल तर इथे करू शकता इथेच भले. करू आपण. हा, आपली मराठी परंपरा. मी त्यांना टॉवेल बोलत होते, पण ते बोलले रुमाल कसं युज करतील ते. हा, आजकाल टॉवेल कोस. आता हे तुमच्यासाठी घेतलंय, मला सांगा तुम्हाला आवडलं. धन्यवाद. खोला. भेटलं त्यांनी आडू उलटी करून नाही काढले. ते बोलते शिवभक्त. खरंच खूप खरंच खूप आनंद दिली मला. तनुजा आणि आनंदच्या घरी आलो, त्यांनी मला ही आजीवन आठवणीत राहणारी गोष्ट, आणि ही एवढी मोठी वस्तू म्हणजे माझ्यासाठी वस्तू नाही, माझ्यासाठी माझे दैवत आहे. आणि आज मला माझे दैवत यांनी साक्षात भेट म्हणून दिली. यांच्या खरंच खूप मनपूर्वक आभार आहे. जय शिवराय. जय शिवराय. छान आहे, मस्त आहे. एकदम व्यवस्थित घेऊन जावा. हो हो, आवडली. ते आपलं गीत परत आवडलं. करायचंय का? का box मध्येच ठेवायचं? घे तुला घे. या ना तुम्ही. घे घे घे.
माझ्याकडून आनंद आणि तनुजाला एक छोटीशी भेट. हात आमचा पण लाग. हात आहे बघा तिथं. करू आपण? अरे बाप. चाय प्याला बघा. लय मस्त आहे, लय एक नंबर आहे. ते काहीतरी पाहिजे होतं, युनिक आहे काहीतरी. कोणते कोणते फोटो टाकले बघा ना. अरे यार किती क्यूट आहे. खरं खरं खूप जास्त आवडलं मला. 6 महिन्यापासून तो कप मी हे करून ठेवलेला होता, घेऊन ठेवलेला होता. म्हणून तुम्ही मला बोलतो ते गिफ्ट घेतलंय हे होतं का? Friends, किती छान आहे. आमचे फोटो त्याच्यानं की लव्ह बर्ड्स लिहायचं राहून गेलं माझं. मस्त ठेवलं. लव्ह बर्ड्स लिहायचं राहून गेलं माझ्याकडून. मित्राला दिलं होतं ते. आपले त्या घरातले फोटो आहे आठवण म्हणून राहिली. हा बरोबर. हे आनंदच्या अकाउंटवरून घेतले, सेव्ह करून. आपले मित्र मस्त आहे. त्यांचे बिझनेस आहे ते, म्हणजे अच्छा हा का काहीतरी युनिक आहे, काहीतरी वेगळं दिलंय, चांगलं वाटतं मस्त. खूप जास्त आवडलं. हे तू बोलली होती ना पेढे. तुम्ही म्हणता गेस्टला सामान सांगितलं मी त्यांना बोलले येताना फक्त माझ्यासाठी पेढे घेऊन या कारण मला पेढे आता हे खूप साधे पेढे, नेक्स्ट टाइम येईल मोदकचे पेढे घेऊन ये. आता हा, गणपती चालेल. सध्या चालेल, नाहीये. चालेल. बरोबर बरोबर. पेढे मला साधेच आवडतात पण नाही बरं झालं पण मग म्हणलं युनिक थोड्या मी मोदकचे आनंदला पेढे. बोलत होते माहिती त्यांनी मोदकचे नाही आणावं. नाही एकदम असं नाही का ड्रायफ्रूट वगैरे वाले नाही पाहिजे मला ते नाही आवडत मी साधेच खाते पेढे बघ परत. सो थँक्यू हेच पेढे आवडतात फेवरेट आहेत तुझे. लय घ्या ना एक एक एक. अरे घ्या, घे, घ्या. घे, तू पहिले तुझी फेवरेट आहे. मी तर खाणारच नाही आता आनंदच मी देणार नाही. हा आता द्यायचं. बॉक्स बंद केला. आणि आपलं हे जे फॅमिली फ्रेंडशिपचं नातं आहे हे शेवटपर्यंत टिकून राहावा. हा आणि आपली रिलेशन कधीच कडा लावणे आणि तुटू नये. बरोबर आहे. धन्यवाद. चला जय शिवराय. जय शिवराय. शिरीषला येऊन चला हा जय शिवराय. खरंच माझे ना आता डोळे पाणवले नाही का, हा एवढं भारी पाहुणचार केला. फर्स्ट टाइम मी घरी आलो हा आणि तुम्ही एवढं भारी स्वागत केलं, मला जो आदर सन्मान दिला त्याबद्दल खरंच मी तुमच्या ऋणी राहील शेवटपर्यंत. रोनीचं काय आपल्या घरी आल्यावर तेवढं तर आपला आणि आपल्या संस्कृतीच्या मला एक हिशोबाने आनंद झाला की माझी अजून एक फॅमिली तयार झाली. तयार झाली, जॉईन झाली आणि माझे तुम्ही आता फॅमिली फ्रेंड झाले. हा तुमचा सपोर्ट आहे, कधी पण एनी टाइम कधी पण कॉल करा. हा माझा फोन 24 आवर्स चालू आहे. हा मला वाटलं आता म्हणतात कधी बी फोन कर माझा फोन बंद राहील. तर फ्रेंड्स आता ते निघताय घरी जाण्यासाठी त्यांना रिटर्न नाशिकलाही जायचं आहे आणि उद्या त्यांचा जॉब पण आहे. तर आता आनंद चाललेत त्यांना सोडायला. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. नाही काहीच चुकलं नाही, उलट एकदम भारी झालं आणि एकदम मस्त झालं. या निवांत जावा आणि घरी गेल्यावर एकदा कॉल वगैरे करा ठीक आहे. ओके, चालेल. हा हा बाय बाय.